खरं तर आजच्या आधी जर श्रीजा चव्हाण यांची भेट झाली असती तर त्यांना अशोक चव्हाण यांच्या कन्या म्हणून मला त्यांची ओळख करून द्यावी लागली असती, परंतु आज श्रीजा चव्हाण ह्या विधानसभेतून निवडून आलेल्या आहेत आणि त्यांचा पहिला दिवस आज विधिमंडळात आहेत. आमदार म्हणून श्रीजा चव्हाण आपल्या समोर येत आहेत आणि म्हणून श्रीजा चव्हाण तुम्हाला अर्थात वेगळ्या इंट्रोडक्शनची गरज नाहीये. राजकारणाचं बाळकडू तुमच्या घरात तुम्हाला मिळालेलं आहे. ही तिसरी पिढी खरं तर राजकारणातली तुमची. पण तरीही मला असं विचारायला आवडेल की परीक्षेला जाताना जेव्हा पहिला पेपर असतो त्यावेळेस जी मनात भावना असते ती मनात भावना आहे का? डेफिनेटली आहे. ज्या दिवशी वोटिंग होती त्या दिवशी परीक्षासारखंच वाटलं आणि ज्या दिवशी रिझल्ट डिक्लेअर झाले त्या दिवशी परीक्षाचं रिझल्ट डिक्लेअर झालेलं आहे असंच वाटलं. पण खरंच आनंद वाटतोय की जे आजोबांनी केलं, आई वडिलांनी केलं, ते आज मला संधी मिळालेली आहे. लोकांच्या हितासाठी काम करण्याची संधी मिळालेली आहे, तर आनंद आहे. ज्यावेळेस वोटिंग सुरू होतं आणि एकूणच प्रचार सगळा सुरू होता त्यावेळेस कुठल्या कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या निक्षून सांगितल्या बाबांनी की ह्या केल्या पाहिजेत, ह्या केल्या नाही पाहिजेत आणि त्याचा किती उपयोग झाला तुम्हाला? मला असं वाटतं माझ्या आईवडिलांनी माझ्यावर चांगले संस्कार दिलेले आहेत. माझ्यावर लहानाचे मोठे आम्ही आमच्या मतदारसंघातच झालेलो आहोत आणि लोक ओळखतात, त्यामुळे कुटुंबाचा भाग वाटलं मला. मला काही नवीन नाही वाटलं. जेव्हा प्रचारात आम्ही बाहेर फिरायला गेलो लोकांनी खूप प्रेमाने स्वागत केलं, एक्सेप्ट केलं आणि त्यांनी मतदानच्या स्वरूपात आशीर्वाद भरभरून दिलं. त्यामुळे आज इकडे आपल्यासोबत बोलते उभी आहे आणि आनंद झालेला आहे की आज मला ते एक संधी मिळालेली आहे की मी चांगलं काम करू शकू. अर्थात तुम्ही मोठ्या मताधिक्याने विजय तर मिळवला विधानसभेत, पण 4 महिन्यांपूर्वी लोकसभेला जे चित्र होतं आणि नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारचे निकाल लागलेले होते, कुठेतरी मनात धाकधूक, भीती, चिंता होती? धाकधूक तर नाही, पण ही मला असं वाटतं इलेक्शन्स एक प्रक्रिया आहे जी आपल्याला सिरियसली घ्यायला पाहिजे. कारण की आपल्या देशाचं भविष्य, आपल्या महाराष्ट्राचं भविष्य, आपल्या मतदारसंघाचं भविष्य ह्याच्यावर घडून येतं आणि लोकांसाठी चांगलं काम करायचं जर आपल्याला संधी मिळत असेल तर त्याच्यावर गांभीर्याने बघायला पाहिजे. चांगले काम करायला आपण जे पुढे आलेलो आहोत आणि लोकांना पण विश्वास होतं की आमच्या कुटुंबांनी भरपूर काही विकासाची कामं केलेली आहेत, त्यामुळे त्यांचा विश्वास आमच्यावर होतं आणि बीजेपीनी तिकीट दिल्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानते की त्यांनी तो विश्वास आमच्या कुटुंबावर दाखवला की हा चांगलं हिताचं करतील हे लोक आणि आज आपण निर्णय बघतोय. अर्थात या विधिमंडळात आम्ही पाहतोय की अनेक नवे चेहरे, तरुण चेहरे आपल्याला आज पाहायला मिळत आहेत. त्यापैकी तुम्ही एक आहात. एक नवीन विजन घेऊन येणार आहात तुम्ही, परंतु तुम्हाला असं वाटत नाही का की मागच्या 2 पिढ्यांपासून जे संस्कार तुमच्यावरती झालेले आहेत त्याचं कुठेतरी दडपण असेल? कारण काय असतं, ज्यावेळेस एखाद्या इस्टॅब्लिश फॅमिलीमधनं आपण येतो त्यावेळेस लोकांच्या अपेक्षा जास्त असतात, कंपॅरिझन असतं आणि एक आरोप पण होतो की घराणेशाहीचा. तर त्या सगळ्या गोष्टींना तुम्ही कशा पद्धतीने डील करता? जेव्हा मी 4 महिन्यापासून फिरत होते तर मला तर असं जाणवलं नाही की घराणेशाही म्हणून, कारण की मला लोकांच्या हृदयात तो प्रेम दिसला, डोळ्यात तो प्रेम दिसला की आज ह्या कुटुंबातले कोणतरी उभं आहे किंवा ह्या कुटुंबातलं कोणतरी आज समोर आलेलं आहे, आमच्या हिताचं काम करतील. तर मला असं वाटलं की लोकांच्या मनात जे प्रश्न होते की निवडणुकी लागल्या असेल किंवा नसतील, आपल्या हिताचं काम कोण करणार आणि आपल्या गरजेच्या हाकेला धावून कोण येणार, तर त्यांनी तो विश्वास आमच्यावर दाखवला आणि त्यामुळेच मला असं वाटलं की मी सुद्धा त्यांच्यासाठी भरपूर काही कामं करू शकणार. आई वडिलांनी केलेले कामं सुद्धा पाहिले आणि त्यांनी दिलेले एवढे वेळ, एवढं श्रम त्यांनी जे आपल्या मतदारसंघात केलेलं आहे ते सुद्धा पाहिलं आणि असं मनात आलं की नाही, आपण सुद्धा आपल्या मतदारसंघाच्या मदतीला धावून जावं. या निवडणुकीतली सर्वात सोपी गोष्ट आणि सर्वात कठीण गोष्ट जर विचारली तर काय सांगाल? सोपं तर काही नव्हतं, कठीण सुद्धा काही नव्हतं. मला असं वाटलं नाही 4 महिने कसे गेले, 2 महिने कसे गेले प्रचारात फिरताना, मला असं काही कठीण त्यात जाणवलं नाही. पण हो, भरपूर काही शिकायला भेटलं. हा एक अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही आणि भरपूर काही शिकायला भेटलं, त्याचा आनंद आहे. एक प्रश्न विचारावासा नक्की वाटतो, तो म्हणजे गेली अनेक दशकं काँग्रेसमध्ये कार्यरत होता, परंतु ज्यावेळेस भाजपचं तिकीट घेऊन कमळावरती आपण निवडणूक लढतो कुठेतरी मनात घालमेल होती, लोक ऍक्सेप्ट करतील नाही करतील, किंवा अनेकदा अशी काही प्रचारात चूक तर नाही झाली की हाताच्या पंजाला किंवा असं कधी काय झालं का? चूक नाही झाली, पण माझी सुद्धा ही पहिल्यांदाच आहे. मला भरपूर काही शिकायचं आहे आणि नक्कीच चांगलंच शिकणार ह्यातून आणि आपल्या मतदारसंघाच्या लोकांच्या हितासाठी जे काही प्रामाणिकपणे करू शकेल ते नक्की करणार. सगळ्यात प्रायोरिटीची कामं काय असतील तुमची आता विधिमंडळात आल्यानंतर आमदार म्हणून?
पाणी पुरवठ्याची स्कीम जी आलेली आहे त्याच्यावर जास्त लक्ष द्यायचं आहे. महिलांना सक्षम करायचं आहे आणि युथ म्हणून रोजगारची जी काय गरजा असतील त्याच्यावर सुद्धा लक्ष केंद्रित करायचं आहे आणि शिक्षणावर, मला असं वाटतं शिक्षणावर जास्त लक्ष द्यायचं आहे. धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तर या होत्या श्रीजा चव्हाण, अर्थात पहिला दिवस विधिमंडळातला आणि पुढे त्यांचं नेमकं काम कसं असणार आहे यावरती सुद्धा आपली बारीक नजर असणार आहे. कॅमेरा पर्सन महेश मोरे सोबत ऋत्विक भालेकर, मुंबई तक.